नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगवर. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी घेऊन जातो आहे दोन सुंदर स्पॉट्सवर. ते आहेत द केव्ह स्ट्रीम वॉक आणि कासल हिल. हो, हे जे स्पॉट्स आहेत ते 100 किलोमीटर आहेत क्राइस्टचर्चपासून. आजचा प्लॅन होता की क्राइस्टचर्चमध्ये एक छोटासा वॉक करायचा आणि ते वॉकचं नाव होतं टेलर्स मिस्टेक वॉक. पण तिकडे ढगाळ वातावरण होतं म्हणून प्लॅन चेंज केला आणि सरळ ह्या दोन स्पॉट्सवर चाललो आहे मी आता. मंडळी, सुंदर वातावरण आहे, तुम्ही बघताय, सुंदर दिवस, आणि मी सुटलो आहे ह्या दोन स्पॉट्सवरती. ते आहेत कासल हिल आणि केव्ह स्ट्रीम वॉक. हे दोन्ही स्पॉट्स जे आहेत ते साऊथ आयलंडमध्ये, न्यूझीलंडमध्ये आहेत आणि अराऊंड 100 किलोमीटरच्या अंतरावर आहेत क्राइस्टचर्चपासून. आणि पहिला जो 80 किलोमीटरचा पॅच आहे तो त्याला म्हणतात कॅन्टरबरी प्लेन्स. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सपाट एरिया आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची शेतं आहे तिथे, आणि त्याच्यानंतर तो डोंगराळ भाग सुरू होतो आणि हा आला तो डोंगराळ भाग. मंडळी, हे जे दोन स्पॉट्स आहेत कासल हिल आणि केव्ह स्ट्रीम वॉक, हे लेक लिंडन आणि पोर्टर स्की फील्डच्या नंतर येतात. ह्या दोन्ही स्पॉट्सचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की बघा आणि कसा का झाला आहे तो सांग. मंडळी, ह्या डोंगराळ भागातून जाताना इतके सुंदर लँडस्केप आहे, तुम्ही बघताय माझ्यासमोर. वाव. आता आपल्याला घाट लागलेला आहे. घाट संपल्यानंतर आपण पोचणार त्या लेक लिंडनकडे. लेफ्ट साईडला तुम्ही बघताय तो लेक लिंडन आहे. आणि हा जो फाटा आला तिथून तो पोर्टर्स पास स्की फील्ड, हा लेफ्ट साईडला, तिथून तो रस्ता जातो. आणि आपण आता पोचलो आहे केव्ह स्ट्रीम वॉकच्या पार्किंग स्पॉटवर. हो मंडळी, पोचलो आहे केव्ह स्ट्रीम वॉकजवळ. आता इथून मी वॉक सुरू करणार आहे. कमीत कमी 1 तास लागणार इथून. त्यानंतर बघूया पुढे काय काय आहे ते एक्सप्लोर करूया. बरोबर राहा. मंडळी, आपण जिथे उभे आहोत त्याच्या खालून ती केव्ह स्ट्रीम, हो, नदीची धारा त्या गुहेतून वाहते. 2 रस्ते आहेत तिथे जायला. एक रस्ता जातो त्या गुहेच्या सुरुवातीच्या पॉईंटला आणि दुसरा रस्ता जातो तो त्याच्या एंडच्या पॉईंटला. आपण आता चाललो आहे त्या गुहेच्या स्टार्टिंग पॉईंटला बघायला की तिथे पाणी ते कसं एंटर होतं आणि कुठे पोचतं ते. आपण आता ऑलमोस्ट पोचायला आलो आहे त्या फर्स्ट व्ह्यूइंग पॉईंटवर. आणि हा बघा तो फर्स्ट व्ह्यूइंग पॉईंट. आणि ही ती गुहा. ही जी गुहा आहे ती बनलेली आहे चून मातीचा दगड, हो, लाईमस्टोन, आणि ह्याच्यामध्ये ती नदी त्याच्यातून ती वाहते. तुम्ही बघताय पाण्याचा फ्लो चांगलाच आहे. चांगलाच फोर्स आहे पाण्याला इथे, तुम्ही बघताय. आणि या गुहेमधून आपण चलत पण जाऊ शकतो, पण तुम्हाला ते गिअर्स पाहिजेत, हो, वॉटर सूट पाहिजेत, चांगले शूज पाहिजेत, रश्या पाहिजेत आतमध्ये जायला. आणि कारण की इथे एक खड्डा पण आहे, तुम्ही बघताय, हा बघा, आणि त्यातून काहीतरी फोर्समध्ये वाहत आहे. अराऊंड 600 मीटरची गुहा आहे ही. आपण आता सुटलो आहे गुहेच्या दुसऱ्या एंडकडे जाण्यासाठी. आणि हा जो फाटा होता तिथून आपण स्टार्टिंग पॉईंटवर गेलेलो, आणि आता आपण जो ट्रॅक पकडणार आहे तो आपल्याला घेऊन जाणार आहे त्या गुहेच्या दुसऱ्या एंडवर. सभोवती बघताय जे दगड आहेत ते सगळे लाईमस्टोनच आहेत, चून मातीचे दगड. हो, आपण आता पोचलो आहे. ती नदी त्या गुहेतून जाऊन या दुसऱ्या नदीला भेटते आणि त्या नदीचं नाव आहे ब्रोकन रिव्हर. आपण आता पोचलो आहे त्या दुसऱ्या व्ह्यू पॉईंटवर आणि ती तुम्हाला दिसते ती दुसरी नदी, त्याचं नाव आहे ब्रोकन रिव्हर. हो, आपण आता इथून खाली जाणार आहोत आणि त्या दुसऱ्या गुहेच्या दुसऱ्या एंडला बघणार आहोत जाऊन तिथून तिथले व्ह्यूज. ते एक गेट आहे
चांगली सोय आहे, रस्ते चांगले आहेत, चांगले मेंटेन ट्रॅक्स आहेत, काही प्रॉब्लेम येत नाही इथून. आणि चांगल्या प्रमाणे बोर्ड्स वगैरे, वॉर्निंगचे बोर्ड्स वगैरे लागलेले आहेत. थोडा उतार आहे इथे. मंडळी, मी खूप एक्सायटेड आहे त्या गुहेच्या दुसऱ्या एंडला बघायला. हो, तुम्ही दिसत नाही आहेत दुसरा एंड. आता आपण ऑलमोस्ट पोचायला आलो आहे आणि आपल्याला ती छोटीशी नदी पण क्रॉस करावी लागणार. आणि ते बघा, छोटंसं टोक दिसतंय त्या गुहेचं. पण पुढे जाऊन बघूया, त्यांना ही नदी क्रॉस करूया. थंड पाणी आहे. मंडळी, थंड पाण्यामुळे पाय सुन्न झालेत, पण काही नाही, व्ह्यू जबरदस्त आहेत. आणि ही पहा ती गुहा. आपण आतमध्ये पण जाणार आहोत बघायला, कुठेपर्यंत जाऊ शकतो ते. तिथपर्यंत जाऊया आणि बघूया पुढे काय आहे ते. चला आतमध्ये जाऊन बघूया, एक्सप्लोअर करूया. एक चांगली गोष्ट केली, मी सँडल घालून आलो. नाहीतर बूट ओले झाले असते. आणि ही बघा ती गुहा. आणि तो जो एंड पॉईंट आहे ते थोडंसं खोल पाणी आहे. इथून तुम्ही आतमध्ये जाऊन त्या दुसऱ्या एंडपर्यंत पोचू शकता. पण तुमच्याकडे ते गिअर्स पाहिजेत, टॉर्च पाहिजेत आणि रश्या वगैरे पाहिजेत. तर मंडळी, पाण्याचा फ्लो जबरदस्त आहे आणि अशी वॉर्निंग लिहिली आहेत की पाणी जास्त असताना ह्या गुहेतून तुम्ही आतमध्ये जाऊ नये म्हणून. कारण की तुम्ही तिथं आतमध्ये जाऊन अडकू शकता आणि जरा रिस्की आहे. खूप जबरदस्त जागा आहे. मी कधी बघितली नव्हती अशी गुहा आणि त्याच्यातून वाहणारी नदी. तर आपण आता वरती चाललो आहे. जाऊया आपण आता आपल्या सेकंड स्पॉटकडे. हो, पहिल्यांदा आपण पार्किंग स्पॉटवर पोचूया. हो, मजा आली हा स्पॉट बघायला. आणि आपण आता सुटतोय दुसऱ्या स्पॉटवर. त्याचं नाव आहे कासल हिल. मंडळी, हा जो कासल हिल आहे तो या केव्ह स्ट्रीटपासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. फक्त 5 ते 10 मिनटं लागतात. आपण आता पोचलो आहे त्या कार पार्कजवळ कासल हिलच्या. तिथून तो कासल हिलचा ट्रॅक सुरू होतो. बघूया पुढे जाऊन काय काय आहे ते. कमीत कमी 5 ते 7 मिनटं लागतात त्या कासल हिलकडे जायला या ट्रॅकवरून. मंडळी, कासल हिलकडे पोचलो आहे मी आता. चाललो एक्सप्लोर करायला. पुढे काय काय आहे ते बघायला. तुम्ही बघताय माझ्यासमोर भरपूर मोठे दगड आहेत. बघूया जाऊन काय आहे तिकडे ते. मंडळी, हे जे सगळे विशाल दगड आहेत ते पण चुनखडीचेच दगड आहेत, लाईमस्टोन म्हणतात. हो, कसे ते मधीच ह्या डोंगराळ भागात उत्पन्न झाले काही माहीत नाही, पण खूप विशाल आहेत. तुम्ही बघताय माझ्यासमोर. तर मग मंडळी, ह्या कासल हिलला कासल हिल का म्हणतात? पूर्वी जेव्हा युरोपियन्स आलेले इथे तेव्हा त्यांना हे विशाल दगड त्यांच्या कासलसारखे दिसत होते, म्हणून त्यांनी त्याचं नाव ठेवलं कासल हिल. आणि मी फक्त भटकतोय ह्या दगडांमध्ये. खूप मज्जा येते दगडांमध्ये फिरायला, त्यांची ती आकृती बघायला, कारण की काहीतरीच विशाल आहेत ते. मंडळी, इथे लपाछपी खेळण्यात भरपूर मजा येईल. हो, लपण्यासाठी
इतके जागा आहे तिथे आणि त्याचा डाव येईल तो तर शोधतच राहणार कुठे लपलेत म्हणून. मोस्टली ही जागा रॉक क्लाइंबर्ससाठी खूप फेमस आहे. हो, रॉक क्लाइंबर्स इथे येतात आणि ते ह्या मोठ्या मोठ्या दगडांवर रॉक क्लाइम्बिंगची प्रॅक्टिस करतात. हो, बघताय इथे समोर ते पाण्याचा डबकं पण आहे, बघूया जाऊन. आणि मंडळी, काय व्ह्यू आहे, माझ्याकडे शब्दच नाही आहेत एक्सप्लेन करायला. तुम्ही स्वतःच बघा. जस्ट वाव. मंडळी, इथे लहान मुलांची एक सहल पण आलेली आहे. हो, सहलीसाठी एकदम उत्तम जागा, भरपूर छोटे छोटे स्पॉट्स आहेत, दगड आहेत, बसून तुम्ही तिच्यावरती जेवण वगैरे करू शकता, लपाछपी खेळू शकता. हो, आणि मी फक्त ह्या दगडांवरून त्या दगडावर, त्या दगडावरून दुसऱ्या दगडावर फक्त चढतोय उतरतोय. खूप मज्जा येते मला इथे. वाह, दगडच दगड. मंडळी, खूप जमाला झालं आहे. मी आता कासलेमध्ये आहे आणि सभोवती बघताय खूप मोठे मोठे दगड आहेत. आता मी ते बसणार आहे आणि माझं जेवण करणार आहे. तुम्ही पण या जेवण करायला. बरोबर आहे, सँडविचेस आणलेत मी आणि पाणी. हो, चला मग. मंडळी, जेवण करून झालं. आता मी परत वापसीसाठी सुटलो आहे. मंडळी, जावासारखं वाटतच नाही आहे, पण हो, खूप मजा आली. मंडळी, कसे काय झाले 2 स्पॉट ते नक्की सांगा, कासल हिल आणि केव्ह स्ट्रीम. आणि अजूनही लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं आहे तर नक्की सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.